शासनाच्या आरोग्य विभागाकडून अक्कलकुवा आणि धडगाव या दोन तालुक्यासाठी 13 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। त्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा अक्कलकुवातील आमदार कार्यालय येथे संपन्न झाला। आमदार आमशी पाडवी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार पाडवशी यांनी आभार मानले आहेत। या भागातील आरोग्याची समस्या कमी होईल आणि नागरिकांना आरोग्यासाठी चांगली सुविधा मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार आमशी पाडवी यांनी दिली आहे। आज अक्कलकुवा तालुक्यामध्ये आणि धडगाव तालुका इथे आम्हाला रुग्णवाहिका वाटपचा आज कार्यक्रम ठेवला होता। त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार या तिघांचा मी अभिनंदन करतो का जेणेकरून आमच्या अतिदुर्गम भागामध्ये आज आम्हाला रुग्णवाहिका दिल्या आणि म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये 32 होते, त्याच्यामध्ये धडगाव अक्कलकुवामध्ये 13 रुग्णवाहिन्या दिल्या आहे आणि त्याचा आज आम्ही उद्घाटन केलं आहे। आणि ते या भागातले जे तमाम आरोग्याचे विषय आहे ते जेणेकरून आम्ही 50% कमी करू, जेणेकरून जे अडचण होती ते दूर होतील आणि अजून या महाराष्ट्र सरकारला आम्ही जिथे जिथे जे त्रुटी असेल ते सुद्धा मागणी करून आणू आणि आरोग्याचे चांगले सुविधा देता येईल ते करू।